ते दोघ जण आले. सांगू का तुम्हाला, परत एकदा सांगतो का काय म्हणत होते ते. आणि वैभव पिचड म्हणते की ते MIDC विचारते. MIDC नव्हते विचारत बाबा, ते म्हणत होते पिचड साहेबांनी 3 बायका केल्या, हा किती करणार आहे म्हणे. आणि त्याच्यानंतर तो शिव्या द्यायला लागला तर आमच्या ड्रायव्हरनं त्या लोकांनी बाजूला धरलं त्याला. असं विचारल्याचा जर वैभवला अभिमान वाटत असेल तर मला खेद वाटतो. आणि दुसरा त्यातला एक, इकडे येऊन आम्ही उद्घाटन करत होतो तिथं उभा राहिला. मी ज्या वेळेला बोलत होतो त्यावेळेस मध्येच आता दारूच्या नशेत तो हा हो चालू होतं त्याचं. बरं एवढ्यावर थांबला नाही, मी जायला लागलो तर तो माझ्या हातात हात द्यायला आला. मग त्याचा मी सत्कार केला. दारू पिऊन जर कार्यक्रमात कुणी गोंधळ घालत असेल, मधी मधी असा उलटा पालटा फिरत असेल तर त्याचं काय केलं पाहिजे? सत्कार केला पाहिजे. एकदा जोरात म्हण, काय केलं पाहिजे? मग ही एवढी लोक म्हणतात त्याचा सत्कार केला पाहिजे. आणि हे मात्र त्याच्या समर्थनार्थ अकोल्यात 10-20 हजाराचा, 10-20 हजाराचा नाही, 10-20 जणांचा ना काय ते हजार, ते काय झालं कोटीची 2,500 कोटी आमक म्हणता म्हणता ते हा ते असं 5 आणि 50चा आकडाच येत नाही तोंडात. बरं मला खरंच सांगतो, मी प्रामाणिकपणानं त्या कानडी समाजाचा आभार मानतो. त्या लिंगदेवकर गावकऱ्यांचं मी आभार मानतो की त्यांनी सांगितलं ठीक आहे एखाद्याच आमदाराची चूक झाली असेल पण आम्ही अकोल्याला आंदोलन करायला येणार नाही. तो कानडी समाज म्हटला की ते काही समाज म्हणून त्यांनी त्याचा सत्कार नव्हता केला. झाली असेल चूकभूल झाली असेल, याच्यासाठी जातीपातीचं राजकारण पेटवलं. पण यांनी त्या वाळीबाचं आडनाव होलगीर आणि हा म्हणतो होळकर. होळकर म्हणे त्या होळकरला हान मारत. अरे मी म्हटलं आता हे होळकर, बरं मला आहे ना, मी लिंगदेवचं कुणी आलं असेल तर त्यांना विचारतो की त्या मोर्चानंतर हे परत त्या वाळीबाला भेटायला गेले काय? नाही गेले ना. म्हणजे तेवढ्या पुरतं फक्त ते बाजीराव म्हटलं म्हणून या आंदोलनाला आले, नाही तर ते 60-70 माणसं पाहुणे येणार पण नव्हतं. म्हणजे बाजीरावनं चिमटा घेतला म्हणून यावं लागलं. तिथंच एक जण म्हणतो आता बाजीरावला टोला मार. आता तो बाजीराव तुम्हाला टोला मारल्याशिवाय राहीन का? अरे म्हणजे हा टोलवा टोलीचा कार्यक्रम होता की काय नेमकं? करता विरोध ना तर किरण लामटेला विरोध नक्की करा. कशासाठी करा? जर कामं निकृष्ट झाली असतील ना, म्हणता ना तुम्हाला चौकशा लावायच्या, अख्ख्या रस्त्यांच्या चौकशा लावा. काहीच म्हणणं नाही माझं. त्या तालुक्यात फक्त पुतळ्याचं राजकारण, दारुड्याला एखाद्याला सटकावलं तर ते राजकारण, एवढं सोडून काही प्रश्न नाहीयेत का? अरे ज्यानं शेंडीत मोतारी बांधली नाही तो म्हणतो मी तालुक्याचा विकास करणार. कसा विकास करणार? सातेवाडी गटात सुनीताताई जेव्हा जिल्हा परिषद सदस्य होत्या, अख्खे तिकडले